नमस्कार, मी महेश जैन। आइकॉन स्टील बिल्ड आइकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मैं बात कर रहा हूं कंधार के एक सफल इंजीनियर सुनील सरलापुरे सर। सर नमस्कार सर, आपल्या या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। यस, सरांनी 2004 मध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि 20 वर्षाच्या अनुभवामध्ये सरांनी 10 पेक्षाही जास्त मोठी प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि आता सरांचे पण खूप मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत। तर सर, आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे दर्शकांना सांगायचं प्लीज। सर, माझं जवळपास 2004 ला शिक्षण कंप्लीट झालं। यस, 2004 च्या नंतर मी सुरुवात छोट्याशा इंजिनियर म्हणून आर्किटेक्ट म्हणून चालू केली। त्यानंतर मी बऱ्याच प्रमाणामध्ये कंधारमध्ये शासकीय प्रोजेक्ट आणि म्हणजे खाजगी सुद्धा प्रोजेक्ट केलेले आहेत। खाजगीमध्ये जवळपास मी 20 घरांची टाउनशिप उभा केलेली आहे, चांगल्या रीते केलेली आहे। त्यानंतर आता कंधारमध्ये गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये तहसील ऑफिस, नंतर आपले एसडीओ ऑफिस, नंतर पीडब्ल्यूडी कार्यालय, हे जवळपास बऱ्यापैकी बांधकाम केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामुळे माझं नाव पण झालेलं आहे या फील्डमध्ये। यामुळे हो सर, तुमच्या जीवन काळामध्ये तुम्हाला कोणी मोटिवेट केलं किंवा कोणी सपोर्ट केला? सर, माझे वडील ऍक्च्युअल कॉन्ट्रॅक्टर होते। यस यस। आणि त्यांनी आता म्हणजे रिलॅक्स रिटायरमेंट लाईफ घेतलेली आहे। त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे आणि माझे मित्र पण सपोर्ट केलेले आहेत, मित्रमंडळी पण सपोर्ट केलेला आहे। आणि माझी अशी परिस्थिती पण नव्हती वडिलांची पण। 1983 चा माझा बर्थ होता, त्यावेळेस अशी सुद्धा परिस्थिती नव्हती। पण आज घडीला चांगले काम आहेत आणि चांगल्या रीतीने योग्य प्रकारे आम्ही हँडल करतो। सर, तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? आमचे प्रेरणास्थान आमच्या वडिलांचे पार्टनर होते कैलासवासी दिगंबररावजी पटणे साहेब। त्यांच्या सोबत त्यांनी कॉन्ट्रॅक्टरशिप केली आणि त्यांनी आणि त्याच्यानंतर माझे वडील माझे आयडल। सर, बांधकाम क्षेत्रातील अनुभवावरून खूप मोठे प्रोजेक्ट केलेत। हो, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडली। हो सर, त्याविषयी तुम्ही काय सांगा? सर, आम्ही कंधारमध्ये बऱ्यापैकी प्रोजेक्ट केलेले आहेत। त्यामुळे आता लोक जवळपास त्या प्रोजेक्टला बघूनच आमची ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणजे त्या प्रोजेक्टवरूनच आमची ओळख निर्माण झालेली आहे। कंधारमध्ये बरेच प्रमाणात कंधारमध्ये केलं, त्याच्यानंतर देगलूरमध्ये केले, ब्रिजेस केले, बिल्डिंग केलेले आहेत, गव्हर्नमेंटचे रोड केलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणावर रोडचं सुद्धा काम करतो मी आणि त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच आमचं नाव आहे सध्या। क्या बात, क्या बात। उत्कृष्ट प्रकारचे बांधकाम करण्यासाठी कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे लागते सर? सर, त्याच्यामध्ये वेळ जी आहे। सर, उत्कृष्ट प्रकारचे बांधकाम करण्यासाठी कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे लागते? आपल्याला काम जर चांगलं करायचं असेल तर वेळेला खूप महत्व द्यावे लागेल। वेळ पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनियर पाहिजे चांगले, बरोबर, त्याच्यानंतर मॅन पॉवर जी आहे ती पण टेक्निकली असावी। अशा 2-4 गोष्टी जर समजा तुमच्या आल्यासोबत तर तुमचं काम हे एकदम उत्कृष्ट होईल। ओके सर। सर, तुम्हाला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रातला। हो, आणि बांधकाम करताना आलेल्या अडचणीला तुम्ही सामोरे कसे जातात? जे काही तुम्हाला आतापर्यंत अडथळे आले त्याला तुम्ही सामोरे कसे गेलात? सर, आम्ही पहिल्यांदा म्हणजे इंजिनियरचा सल्ला घेतो। आता मी त्यामुळे इंजिनियर असल्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटच्या अभियंत्याकडून सुद्धा सल्ला घेतो। त्यानंतर आपल्याला जर अडचण येत असेल त्यावर पण जे आपले मिस्त्री लोक आहेत आपल्यापेक्षा त्यांना कधी काही गोष्टी जास्त कळतात, बरोबर, तर ते सुद्धा आम्हाला मदत करतात। त्याच्यानंतर टेक्निकली आणखी जास्तच अडचण असेल तर स्टील डिझाईन वगैरे बाहेरून घेणे, अशा काही गोष्टी करणे आम्ही अडचण सॉल्व्ह करतो। सर, या क्षेत्रामध्ये बराच अनुभव येत असतो। हो सर। आणि काम करत असताना काही लोक अनस्किल्ड लोकांना म्हणजे अशिक्षित लोकांना घेऊन सोबत काम करतात, बरोबर, त्याचा परिणाम खूप वाईट होतो। हो, ते किती धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? धोकादायक आहे, बऱ्यापैकी आहे सर। अनस्किल्ड लोक आता कमी झालेले आहेत, आणखी कमीच होत आहेत। बरोबर, जास्त लोक म्हणजे स्किल्ड लोकांचा यूज होत आहे सध्याला या याच्यामध्ये। पण अनस्किल्ड लोक असल्यानंतर काम व्यवस्थित होत नाही आणि कामाची क्वालिटी पण ढासळली जाते। बरोबर बरोबर। सर, मार्केटमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण सळईची खरेदी करतो हो तेव्हा सळईची गुणवत्ता कशी असली पाहिजे? थोडंसं दर्शक गुणवत्ता ही म्हणजे सळईमध्ये लवचिकता असली पाहिजे जास्त मेजर प्रमाणामध्ये। त्यानंतर तुमचा बार जो आहे
बार हा तुमचा स्टँडर्ड साईज मध्येच यायला पाहिजे. तुमच्या बारची साईज ऑर्डिनरी राहू नये. समजा 8 mm म्हणल्यानंतर तुम्हाला 9 mm किंवा 8च्या जागी 7 mm ते चेक करायला पाहिजे. नंतर स्टील कुठं तयार व्हायले, तुम्ही स्टीलसाठी जे रॉ मटेरियल वापरायलात ते तुमचं ब्रँडेड आहे का किंवा ते व्हर्जिन आहे का, या अशा 2-4 गोष्टी चेक करून त्या दुकानदाराकडून माहिती भेटेल. तर ते घ्यायला पाहिजे तुम्ही. बरोबर. सर कुठलंही बांधकाम करताना, कुठलाही मोठा प्रोजेक्ट करताना डिझाईन आराखडा ज्याला लेआउट म्हणतो आपण, तो किती महत्वाचा आहे आणि यामध्ये आर्किटेक्ट इंजिनियरचा सल्ला घेणं पण किती महत्वाचं आहे? सर थोडक्यात डिझाईन आराखडा हाच त्या बांधकामाचा जीव आहे. सुरुवात ते तुम्ही डिझाईन आराखडा जर घेतलात तरच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे सुरुवातीला जर समजा तुम्हाला त्याच्यावर नसेल नियोजन, आपल्याला करायचंय काय हेच माहिती नाही, तर तुम्हाला ते काहीच होणार नाही. त्यामुळे तुम्ही प्लॅन घेणे, आर्किटेक्ट कडून त्याची डिझाईन घेणे, तुम्हाला काय काम करायचं ते करणे, त्याच्यावर तुमचा होईल. तुमचे सर एवढे मोठे प्रोजेक्ट्स असतात, त्यामध्ये तुम्ही कधी आयकॉल स्टीलचा वापर केलाय का? हो, बऱ्याच ठिकाणी केला सर. गुणवत्ता कशी वाटली सर? गुणवत्ता एकदम छान आहे. ओके, चांगली आहे. त्यामुळे कंपनीची सर्व्हिस वगैरे छान आहे. कंपनीची सर्व्हिस पण छान आहे. ओके सर. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं, कॉमन पीपल्सचं, की कमी बजेटमध्ये एक उत्तम दर्जेदार घर बनावं. हो. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय सांगत असता, काय करत असता? सर कमी पैशामध्ये जर घर करायचं असेल तर तुम्हाला प्लॅनिंग करणे, डिझाईन घेणे, त्याच्यानंतर तुमचं स्टील, सिमेंट, त्याची रेट, या सगळ्या गोष्टी मार्केटमधून चेक करणे, नंतर तुमच्या इंजिनियरशी विचारणे, सल्लामसलत करणे आणि तुम्ही परचेस करणे, या सगळ्या गोष्टी केलात तर तुमचा वेळ, त्यानंतर तुमचं किंमत या बऱ्यापैकी वाचेल. ओके सर. सर तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत बरेच कामं केली आहेत. हो. आणि ते कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करत असता जेव्हा करता तेव्हा? सर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यामुळे आम्हाला जवळपास त्यांनी सांगतात आम्ही काम करतो. त्यामुळं म्हणजे जवळपास 50% आम्ही काम करतो त्यांच्यासोबत. आम्ही रस्ते बांधणे, पूल बांधणे या प्रकारे काम करतो. सर तुमचा आतापर्यंतचा सगळ्यात स्पेशल एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? माझा SDO ऑफिस कंधार आहे आयकॉनिक प्रोजेक्ट. वा वा वा. सर ज्यांना बांधकाम करायचे किंवा ज्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट्स करायचे अशा दर्शकांना तुम्ही काय सांगणार, काय टिप्स द्याल आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून? तुम्ही अगोदर नियोजन करा, त्यानंतर काम करा. तुमचं काम हे सुंदर होईल. नियोजन केल्यानंतर तुमचं. काही लोकांना पुरेपूर नॉलेज नसतं सर, काहीच, म्हणजे ज्यांना कुठल्या क्षेत्रातलं नॉलेज नाहीये. जसं समजा आता मला घर बांधायचंय, पण मला या क्षेत्रातलं काही नॉलेजच नाही, तर सुरुवात कशी करावी? कंदा, नांदेड या ठिकाणी बऱ्यापैकी इंजिनियर अवेलेबल झालेले आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या. त्यांच्याकडून बी भेटल्या नाही तर तुम्हाला म्हणजे गरज पडल्यास आमच्या सरकारकडे बोलवा, आमचंही मार्गदर्शन घ्या. त्यामुळे तुमचा बऱ्यापैकी फायदा होईल. सुनील सर छान वाटलं भेटून तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा तुमच्या